मी आता मिठी नदीच्या इथे आहे आणि अनेक वर्षापासून जी काही मिठी नदी साफसफाई केलेली आहे, अनेक खर्च या ठिकाणी झालेला आहे. तो पैसा कुठे गेला माहीत नाही, पण आजूबाजूला जे काही लोक राहतात, जे क्रांतीनगर आहे, तिथल्या अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं, त्यांना स्थलांतर केलेलं आहे. परंतु इथे सरकार का अपयशी ठरते, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांचं का कायमस्वरूपी स्थलांतर केलं जात नाही. प्रत्येक वर्षी घटना होतात, प्रत्येक वर्षी माणसं मरतात, पण कोणतंही पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ द्या, महानगरपालिकेमध्ये येऊ द्या, आजपर्यंत लोकांना न्याय मिळालेला नाही. हे क्रांतीनगरमधले सर्व लोक जिवंत पाहिजे का मेलेली पाहिजेत. त्याच्यामुळे सरकारला महानगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करा. कोहिनूर बिल्डिंगच्या या ठिकाणी 1 लाख लोक राहू शकतात, इतके रूम आहेत, त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. आणि मिठी नदीचं जे काही कारभार या ठिकाणीच महानगरपालिका पाहते अनेक वर्षापासून, किंवा आता जी सरकार आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं दिसून येतं. पण महानगरपालिका लोकांची सुरक्षा करू शकत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. जय भीम, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.